हॅलो गाईज, तर मी विजय. आज माझ्या ब्राईट सांचलीचा होता वेडिंग लुक. सो आम्ही निघालेलो वर्धेला जाण्याकरिता. तर तुम्ही पाहू शकता की माझ्या स्टुडंटनी ट्रेनला पण सोडलेलं नाही. इथे पण त्यांची मस्ती आणि फोटो सेशन सुरू होतं. तर फायनली आम्ही वर्धेला पोहोचलेलो आणि वर्धेला गेल्यावरती आम्ही आमच्या लोकेशनला जाण्याकरिता निघतोच. तर तितक्यातच आमची वाट कुत्र्यांनी अडवलेली. तर या खूप जास्त भेट होत्या. तर ऑलरेडी आमचा मूड खूप जास्त डिस्टर्ब झालेलं होतं, कारण आम्हाला ब्राईडनी गलत लोकेशन दिल्यामुळे आम्हाला ऑटोवाल्यांनी पण रस्त्याच्या मधोमधच सोडलं. तर तिथून आम्हाला लोकेशनवरती 2 किलोमीटर पायदळ जावं लागलं. त्यामुळे मुली खूप थकलेल्या होत्या आणि खूप जास्तपणे मूड डिस्टर्ब झालेलं होतं. तर आम्ही फायनली लोकेशनला पोहोचलो. त्यानंतर लोकेशनवरती पोहोचल्यानंतर ऑलरेडी ब्राईड तिथं अवेलेबल असल्यामुळे आम्हाला पाणी पण पिण्याचा टाईम नाही मिळाला. तर आम्ही पटापट आमचा सेटअप रेडी करून ब्राईडच्या मेकअपला स्टार्ट केलं आणि ब्राईडचा मेकअप झाल्यानंतर फोटोग्राफरने फोटो सेशनला स्टार्ट केलं. म्हारी छोरी भी छोरो से कम है क्या, तर या फोटोग्राफरपेक्षा पण काही कमी नाहीत. नंतर मग ब्राईडची एंट्री झाली आणि ब्राईडनी एंट्रीमध्ये छान डान्स केलेला आणि नवरदेव तिला पाहून खूप जास्त स्माईल करत होता. त्यानंतर आम्ही आमचं पटापट सेटअप आवरून घेतला आणि पॅकिंग करून घेतल्यानंतर मुली बोलल्यात की ताई आम्ही खूप जास्त भूक लागलेली आहे, तर लवकर जेवण करायला चला. तर नंतर आम्ही मग जेवणाच्या ठिकाणी गेलो. तर तुम्ही पाहू शकता की यांनी माझी वाट पण पाहिली नाही, कारण त्यांना खूप जास्त भूक लागलेली होती. तर वैष्णवीताई बोलली की मी तर खालीच बसते रे बा, माझे ऑलरेडी पाय दुखत आहेत. तर नंतर मग आम्ही पटापट जेवण केलं आणि घरी जाण्यासाठी निघतोच. तर मुली बोलल्या की आपण पहिले फोटो सेशन घेऊ. तिथं फोटोचं सेटअप ऑलरेडी रेडी होतं. तर मग आम्ही थोडा फोटो सेशन केला आणि घरी जाण्यास निघालो. तर ही पहा, इथे पण हिला रस्त्यावरती पण मस्त सुस्त आहेत. मग फायनली आम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलो आणि रेल्वे स्टेशनवरती गेल्यानंतर ट्रेनची वाट पाहत उभं राहिलो. आणि हा होता माझा आजचा छोटा मिनी ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.